मंडळी बघा, इथे आपण 3 किलो मटण घेऊन आलेलं आहे। आजची रेसिपी मटणाची असेल आणि याच्यामध्ये मित्रांनो 1.5 किलो चिकन आहे। तर चिकनची पण रेसिपी पाहायला भेटेल आणि मटणाची पण पाहायला भेटेल। मित्रांनो बघा, इथे मटण आणि चिकन बनवण्यासाठी लागणारा साहित्य म्हणजे कांदा। आता इथे कांदा काकी कापून टॅमॅटो टॅमॅटो कापून घेते काकी। आणि इथेशी मित्रांनो आपण घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आपण एक पाकळी किती पावशेर एवढं। मित्रांनो आता रेसिपीला सुरुवात केलेली आहे। मित्रांनो बघा, याच्या टोपामध्ये आहे ना कांदा आणि तेल आपण टाकलेलं आहे आणि कांदा शिजवून घेत आहेत आपण चुलीवरती। मित्रांनो तुम्हाला रेसिपी पाहायला भेटेल। तेल टाकायला लागेल आपल्याला। मंडळी बघा, इथे आपण अख्खे मसाले घेतलेले आहेत। दालचिनी असेल, बाकी साहित्य मित्रांनो बघा, आपण आता ते मंडळी बघा, याच्यामध्ये ना आपण टोपामध्ये कांदा टाकलेला आहे आणि तेल आहे। आता कांदा शिजून घेणार आहे, लाल होईल तर आपण शिजून घेणार। आपण मित्रांनो बघा, आपण अख्खे मसाले टाकलेले आहेत बघा टोपामध्ये। आता यांना पण शिजवून घेणार आहे। आता टॅमॅटो आणि लसूण घेतलेले, लसूणची पेस्ट आहे आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। चला मित्रांनो बघा, आता टॅमॅटो आहे ना आपण अर्धा याच्यामधून टाकणार आहे, अर्धा चिकन साठी ठेवणार। मित्रांनो बघा, टॅमॅटोला आहे ना आता आपण मस्त शिजवून घेणार तेलामध्ये। मित्रांनो आता आहे ना आपण लसूण टाकतो अंदाजी। मित्रांनो ही रेसिपी आमचा अंकल बनवतो। वालीला मंडळी बघा, आता आपल्याला लागणार आहे हळद आणि मसाला। आपण मसाला काढून घेतो त्याच्यामध्ये डब्यामधून मटणासाठी। मित्रांनो बघा, आला आहे, आल्याची पेस्ट बनवलेली आहे आपण। बघा आला टाकून घेऊ आपण। 5 चम्मच हळद आणि एक मित्रांनो बघा, इथे ताटामध्ये मसाले आहेत। आपण पोटे मसाला घेतलेला आहे 150 ग्राम, हळद घेतलेली आहे 5 चम्मच आणि तिकडे गरम मसाला घेतलाय आपण किती 3 चम्मच आणि मटन मसाला घेतलाय 4 चम्मच। मित्रांनो धना पावडर घेतलेली आहे 2 चम्मच।
हे मसाले आहेत आज रेसिपी बनवण्यासाठी. चला आता हे मसाले आपण टोपामध्ये टाकून घेऊ. पूर्ण एकत्र टोपामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता यांना आहे ना मिश्रण करून घेऊया. पूर्ण एकत्र मसाले मिक्स करून घेऊया. बघा मस्त फ्लेवर सुद्धा आलेला आहे बघा. आता मित्रांनो पूर्ण आहे ना मसाले पद्धतशीर आपण शिजवून घेणार. इथे मित्रांनो थोडासा मित्रांनो पाणी टाकणार आहे कारण की मसाले लागण्यासाठी. मित्रांनो बघा इथे मटण आहे. मटण आता आपण टाकून घेतलेलं आहे बघा. बघा मस्त की मटण बकऱ्याचा आणलेला आहे 3 किलो. मित्रांनो ही रेसिपी चुलीवरती बनवतो आपण. इथे बघा चूल आहे. चुलीवरती आपण ही रेसिपी बनवणार आहे. मटणाला आहे ना मस्त आपण टोपामध्ये टाकलेले आहे आणि मसाले वगैरे पण टाकून घेतलेले आहेत आणि पद्धतशीर आपण आता यांना एक जीव करून घेणार आहे. मी शिजवून घेणार आहे बघा. पूर्ण मसाले लावून घेत आहे. थोडा चम्मच मारत आहे आपण पूर्ण मसाले याच्यामध्ये लागासाठी. म्हणले बघा इथे मटण शिजवीत ठेवलेलं आहे बघा. आता याच्यामध्ये थोडंसं आहे ना मित्रांनो आपण पाणी टाकणार आहोत शिजण्यासाठी. चुलीवरती मित्रांनो रेसिपी आहे पाहू शकतात तुम्ही. आपले अंकल मटन रेसिपी बनवत आहेत बघा. तुम्हाला